नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अबोली कोर्टामध्ये आलेली असते. तेवढ्यातच तिच्या मागोमाग सुप्रियासुद्धा तिथे येते. सुप्रिया जेव्हा अबोलीला बघते तेव्हा तिला खूपच जास्त आश्चर्य वाटतं. सुप्रिया अबोलीला म्हणत असते की अरे वा अबोली, आज तू कोर्टातसुद्धा आलीस. मला तर असं वाटलं होतं की आज तू कोर्टात येणार नाहीस म्हणून. असंच मला वाटलं होतं की घाबरून घरात बसली असेल, घरातून बाहेरसुद्धा पडणार नाहीस. पण तू तर कोर्टामध्ये आलीससुद्धा, हजरसुद्धा झालीस, काळा कोटसुद्धा घातलास. भीती नाही वाटत का गं तुला? तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, कसं आहे ना सुप्रिया, मी अशा गोष्टींना घाबरत नाही. हा काळा कोट म्हणजे माझी ढाल आहे आणि इथे माझं कायद्याचं ज्ञान म्हणजे माझी तलवार आहे. आणि ह्या दोन जेव्हा माझ्याबरोबर असतात ना, तेव्हा भीतीसुद्धा माझ्या आजूबाजूला फिरकत नाही. आणि ह्या दोन गोष्टी घेऊनच मी कोर्टामध्ये उभी राहत असते आणि माझ्या आशिलाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असते. कळलं का तुला? त्याच्यामुळे तुला जे काही वाटलं, तुझा जो काही गैरसमज झाला की मी कोर्टामध्ये हजर होणार नाही वगैरे, तसं काही होणार नाही आहे. आज मी कोर्टामध्ये हजरसुद्धा झाली आहे आणि आज मी तुझ्या पापाचा पाडासुद्धा वाचणार आहे. कळलं का तुला? आज तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच. आज वाचणार नाही आहेस तू. तेव्हा सुप्रिया म्हणते, बघूया ना कोण वाचणार कोण सुटणार, हे सगळं आता आपल्याला कळेलच. तेव्हा अबोली म्हणते, हो सगळंच कळेल आज. ना मी तुला घाबरत ना तुझ्या या धमक्यांना. कळलं का तुला सुप्रिया? आज तुझ्या संपूर्ण गुन्ह्यांचा पाडा वाचणार आणि तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा मिळवून देणार. त्यानंतर जज साहेब आलेले असतात. तेव्हा सगळेजण इथे जज साहेबांना मान देतात. त्याच्यानंतरला जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट अबोली शिंदे, तुमची तब्येत कशी आहे? तुम्हाला बरं वाटतंय ना आता? तेव्हा इकडे अबोली उभी राहते आणि म्हणत असते की हो जज साहेब, आता मला बरं वाटतंय. तेव्हा जज साहेब म्हणतात, मग ठीक आहे, आता कोर्टाच्या कार्यवाहीला सुरुवात करा. तेव्हा अबोली म्हणत असते की हो सर. आणि अबोलीनेच आता सुरुवात केलेली असते. अबोली म्हणत असते की सर, आपल्याला माहिती आहे ही केस कसली आहे. तर इथे पौर्णिमा समीर चौधरी यांची ही केस आहे की त्यांचा खूपच जास्त दुर्दैवी मृत्यू झाला. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची बहीण सुप्रिया यांना 20 दिवसानंतर एक पत्र मिळतं. आणि ते पत्र मिळाल्यानंतर त्यांचा इथे कशा पद्धतीने मृत्यू झाला आहे हे सुद्धा कळतं. आणि मग सुप्रियाने आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी इथे काकाकाकूंच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंटसुद्धा केली. आणि मग सर, पुरावा म्हणून तिने ते लेटर पोलिसांना दाखवलं आणि ही केस उभी राहिली. हे सगळं मला मान्य आहे सर. म्हणजे इथे सुप्रिया आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी आली आहे. काकाकाकूंवरती तिने गुन्हा दाखल केला. हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा एक गोष्ट उरते सर, आणि ती गोष्ट म्हणजे पौर्णिमाची मुलगी. पौर्णिमाची मुलगी कुठे आहे हे अजूनपर्यंत इथे कळलेलंच नाही आहे. कारण ज्या वेळेला इथे पौर्णिमाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यावेळेला सगळेजण आता पौर्णिमाच्या घरी आलेलेच होते. तिचे सासू सासरेसुद्धा होते. त्यानंतर इकडे आता अबोली म्हणते की जज साहेब, सुप्रिया तिथे आली आणि पौर्णिमाच्या मुलीला आपल्याबरोबर घेऊन गेली होती. आणि तिला घेऊन जात असताना इथे आता संपूर्ण चाळकऱ्यांनी बघितलं होतं. आणि त्यानंतरला कळलं की पौर्णिमाचं असं झालं आहे म्हणून. म्हणजे ज्या वेळेला पौर्णिमाचा अपघाती मृत्यू झाला ती घरी एकटीच होती. पण जर इथे सुप्रिया आता पौर्णिमाच्या मुलीला आपल्याबरोबर घेऊन गेली होती तर मग ती मुलगी कुठे आहे सर? अजूनसुद्धा त्या मुलीचा पत्ता का लागलेला नाही आहे? आणि इथे पोलिसांनासुद्धा पौर्णिमाच्या मुलीचा शोध घ्यायला सांगितलं आहे. पण या प्रकरणामध्ये पोलिसांनासुद्धा अजून यश आलेलं नाही आहे. त्यांनासुद्धा पौर्णिमाच्या मुलीचा इथे सुगावा अजूनपर्यंत लागलेला नाही आहे. ह्याची तपासणी सुरू असताना पोलिसांनी जेव्हा इथे सुप्रियाला विचारलं की पौर्णिमाची मुलगी कुठे आहे, तिला तर तूच घेऊन गेली होतीस ना, त्याच्यावरती फक्त पौर्णिमाचं एकच उत्तर असतं आणि ते म्हणजे की मला माहिती नाही आहे. सुप्रियाने प्रत्येक वेळेला हेच उत्तर दिलेलं आहे की मला माहिती नाही आहे ती मुलगी कुठे आहे. जर संपूर्ण चाळकऱ्यांनी हे बघितलं आहे की सुप्रियानेच पौर्णिमाच्या मुलीला आपल्याबरोबर घेऊन गेले तर मग तिची भाची कुठे आहे जज साहेब? हे आता सुप्रिया कोर्टामध्ये का सांगत नाही आहे असं सुद्धा अबोली विचारत असते. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की हे सगळं पाहता सुप्रियाचं सगळं वागणं चुकीचं आहे, संशयास्पद आहे असं मला वाटतं. तेव्हा इथे सुप्रियाचे वकील याच्यावरती ऑब्जेक्शन घेतात. तेव्हा अबोली म्हणते की जज साहेब, अजून माझं बोलून पूर्ण झालेलं नाही आहे. मला आता इथे विटनेस बॉक्समध्ये
सुप्रियाला बोलवायचं आहे आणि तिला काही प्रश्न विचारायचे आहेत अशी मी तुम्हाला विनंती करते. तेव्हा इकडे आता जजसाहेबांनी परवानगी दिलेली असते. त्यानंतरला सुप्रिया विटनेस बॉक्समध्ये येते. तेव्हा अबोली तिला प्रश्न विचारायला जाते आणि म्हणते की सुप्रिया, तू मला सांग, तू पौर्णिमाची जुळी बहीण आहेस ना? तेव्हा इथे सुप्रिया आता अबोलीच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर काही देत नसते. तेव्हा अबोली म्हणते, सुप्रिया, तू कोर्टात आहेस आणि मी तुला काही प्रश्न विचारते ना, त्याचं उत्तर दे, हो की नाही. बोलता येतं ना तुला? तेव्हा सुप्रिया म्हणते, हो, मी तिची जुळी बहीण आहे. तेव्हा अबोली म्हणते, मग सुप्रिया, तुझं पौर्णिमाबरोबर नातं कसं होतं गं? म्हणजे तुम्ही एकमेकींबरोबर कशा राहायचात? तू तिच्यावरती कुठला असा राग तर ठेवला नव्हतास ना? म्हणजे तुझ्या मनामध्ये तिच्याबद्दल अशी दुश्मनीची भावना वगैरे नव्हती ना? तेव्हा सुप्रिया म्हणते, अबोली, हे काय बोलतेस तू? मी आणि पौर्णिमा आम्ही दोघीजणी एकमेकींबरोबर खूप छान राहायचो. आमचं एकमेकींवरती खूप प्रेम होतं. आम्ही काय एकमेकींबद्दल मनामध्ये राग ठेवू असं काही नाही आहे. आणि तू का गा मला हे असे प्रश्न विचारतेस? आता पौर्णिमाच्या मृत्यूचा आणि या सगळ्याचा काहीतरी संबंध आहे का? हे बघ, नको ते प्रश्न विचारू नकोस, कळलं ना? तेव्हा अबोली म्हणते, सुप्रिया, माझ्याशी बोलताना नीट बोलायचं. हे कोर्ट आहे, तुझं घर नाही, कळलं ना? त्याच्यामुळे इथे माझ्याशी आदबीने बोलायचं, कळलं तुला? तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही बोलणार, जा, काय करणार आहेस तू? तेव्हा इकडे जजसाहेब म्हणतात की सुप्रिया, कोर्टाची मर्यादा पाळायची, नाहीतर तुला चांगलं होणार नाही, शिक्षा दिली जाईल. तेव्हा इकडे आता सुप्रिया जजसाहेबांना सॉरी म्हणते आणि म्हणत असते की हे बघ, तुला जे विचारायचं असेल ना, पौर्णिमाच्या रिलेटेड विचार. आमच्यामध्ये दुश्मनी आहे की नाही याबद्दल आता बोलायचं नाही. आम्ही दोघीजणी बहिणी होतो, कळलं ना? म्हणून तर मी तिला इथे न्याय मिळवून द्यायला आली आहे ना. तेव्हा इकडे आता अबोली म्हणते, हो का? मग इथे आता सुप्रिया, तुला जे लेटर मिळालं होतं, हे लेटर तुला कधी मिळालं होतं? तेव्हा सुप्रिया म्हणते, कधी मिळालं होतं म्हणजे? सांगितलं ना, तिच्या मृत्यूच्या थोड्या दिवसानंतरच ते लेटर मला मिळालं होतं. तेव्हा अबोली म्हणते, ते कुठल्या ॲड्रेसवरती आलं होतं लेटर? काही सांगशील का? त्याचा ॲड्रेस काय होता? त्या लेटर कुठल्या ॲड्रेसवरती आलं? तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते, असं का विचारतेस तू? माझं जे इथे घर आहे तिथेच ते ॲड्रेसवरती आलं ना, तेव्हा ते मला मिळालं. तेव्हा इकडे अबोली म्हणते की अगं, पण तुझा नेमका ॲड्रेस तरी कुठे आहे ना? कुठे राहतेस कुठे तू? कारण जजसाहेब, इथे पोलिसांनी जेव्हा सुप्रियाची चौकशी केली तर ती स्मशानामध्ये सारखी जात असते. तिचं एक टायमिंग आहे, त्या वेळेला ती स्मशानामध्ये का जात असते, कुणाला भेटायला जात असते ते काही माहिती नाही आहे. आणि जेव्हा पोलीस 2 वेळा हिच्या घरी चौकशीसाठी गेले होते ना, तेव्हा ही सुद्धा तिच्या घरी नव्हती. त्याच्यामुळे मग सुप्रिया, तू कुठे गेली होतीस? तेव्हा सुप्रिया म्हणते, मी का सांगू गं तुला मी कुठे गेले होते ते? आणि पोलीस जेव्हा आले होते चौकशीला, मी कामानिमित्त बाहेर गेले असेन. आता काय दिवसभर घरामध्येच बसून राहू का? तेव्हा अबोली म्हणते, हो ठीक आहे, नाही बरोबर बोलतेस तू, म्हणजे कामानिमित्त तू बाहेर जाऊ शकतेस गं, पण तुझं घरसुद्धा तू बरोबर घेऊन गेली होतीस की काय? तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणते, म्हणजे हे काय बोलतेस तू? तेव्हा जजसाहेब म्हणतात की ॲडव्होकेट अबोली, अहो का प्रश्न आहे? ती आता तिच्याबरोबर तिचं घर का घेऊन जाईल? तेव्हा अबोली म्हणते, कारण जजसाहेब, ज्या वेळेला सुप्रियाच्या घरी पोलीस 2 वेळा चौकशीसाठी गेले होते, त्या ॲड्रेसवरती सुप्रिया मुळात राहतच नव्हती. सुप्रिया दुसरीकडे कुठे राहते ते माहिती नाही आहे. मग जर तिच्या घराचा जर पत्ताच आपल्याला माहिती नाही आहे, कारण का ती जर घरामध्ये नसेल तर ठीक आहे, पण ती घरामध्ये नसतानासुद्धा तिचं घर तरी त्या ठिकाणी असू शकतं ना. आता ही फिरायला जाताना हिचं घर तर घेऊन जाऊ शकत नाही ना. पण पोलिसांना तिचं घरच सापडलं नाही. तिने जो काही ॲड्रेस दिला आहे तोच चुकीचा आहे. मग आता पोलीस हिच्या कुठल्या ॲड्रेसवरती जातील, बरोबर की नाही? तेव्हा इकडे आता सुप्रियावरतीच सगळं पाळत येत असतं. तेव्हा अबोली म्हणत असते की सर, मला एवढंच म्हणायचं आहे की पौर्णिमाची मुलगी अशी तशी कशी गायब झाली? या सुप्रियानेच तिचं अपहरण केलं आहे, हिनेच तिला गायब केलं आहे, सर, किडनॅप केलं आहे तिला. तेव्हा इथे आता सुप्रियाला राग येतो. सुप्रिया म्हणते, अबोली गप्प बस तू, नाहीतर मी तुला सोडणार नाही आहे, मी खून करेन तुझा खून. आणि सुप्रिया आता अबोलीच्या अंगावरती धावून येते, तिचा गळा दाबायला सुरुवात करते. तेव्हा इकडे सुप्रियाचं वागणं आता बदललेलं असतं. तेव्हा अबोली तिच्याकडे बघत राहते. अबोलीला तिच्या नाकामध्ये आता नथ दिसते आणि ती म्हणत असते की अबोली, तुझी एवढी हिंमत झाली का? म्हणजे तू माझ्यावरच संशय घ्यायला लागलीस? तुझी हिंमत कशी झाली हे सगळं बोलायची? मी माझ्या भाचीचं किडनॅपिंग का करेन? का तुझी हिंमत झाली हे सगळं बोलायची?
तेव्हा इकडे आता सुप्रियाने अबोलीचा गळा पण दाबलेला असतो. तेव्हा अबोली आपल्या मनात म्हणत असते की हे काय, ही नथ तर, आणि ती नथ आता तिला आठवते. तिला इथे आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसतं आणि तीच तिला नथ तिच्या नाकामध्ये दिसते. तेव्हा अबोली म्हणते की ही नक्की आहे तरी कोण, पौर्णिमा आहे की सुप्रिया आहे. तेव्हा अबोली आता बाजूला पेन असतं ते घेते आणि सुप्रियाच्या हाताला टुपवते. तेव्हा सुप्रिया लगेचच आता अबोलीचा गळा सोडते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अबोलीने स्वतःला सुप्रियापासून वाचवलेलं असतं. तेव्हा जज साहेब म्हणतात की चला आत्ताच्या आत्ता यांना बाजूला करा. ॲडव्होकेट अबोली, तुम्ही ठीक आहात ना, असं आता जज साहेब विचारत असतात. तेव्हा इकडे तुम्ही अशा स्तब्ध उभ्या का, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा अबोली म्हणते हो हो जज साहेब, मी ठीक आहे. अंकुश विचारतो अबोली तू ठीक आहेस ना. तेव्हा अबोली म्हणते हो मी ठीक आहे. तेव्हा इकडे आता सुप्रिया आक्रमक झालेली असते. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की सर, तुम्ही बघितलंत ना, एकंदरीत सुप्रियाचं वागणं तुम्ही बघितलंच असेल, ती किती विचित्र आहे ते. आत्तापर्यंत ती अशीच सगळीकडे विचित्रच वागत आलेली आहे. विनाकारण ती काकाकाकूंना सुद्धा त्रास देत असते. त्यांना विचारलं की त्यांची नात कुठे आहे, तरी सुप्रिया सरळ उत्तर देत नाही. म्हणजे तिने पौर्णिमाच्या मुलीला कुठे नेऊन ठेवले हेच कळायला मार्ग नाही आहे सर. आणि हिने आता सांगितलं की जे लेटर आहे, जे पौर्णिमाने हिला लिहिलं होतं, ते कुठल्या ॲड्रेसवरती जाणार, ते लेटर कुणी तिला दिलं, तिच्यापर्यंत कसं पोहोचलं, जर पोस्टमनने दिलं असेल तर ते कुठल्या पोस्ट ऑफिसमध्ये आलं होतं आणि नंतरला कुठल्या ॲड्रेसवरती ते दिलं, हे सुप्रिया का सांगत नाही आहे. कारण सर, सुप्रियाने जो ॲड्रेस सांगितलेला आहे ना, तोच मुळात चुकीचा ॲड्रेस आहे सर. कारण का, तिने जो ॲड्रेस सांगितला आहे त्याच्यामध्ये 2 इथे आता गावांची नावं तिने घेतलेत. एक म्हणजे नायगाव आणि एक दुसरं ठिकाणाचं नाव असतं. पण ही 2 वेगवेगळी ठिकाणं तिने एकत्र करून सांगितलेले असतात आणि मग त्या बिल्डिंगचं नाव आणि त्याचा रूम नंबर तिने सांगितलेला असतो. पण आता नायगाव आणि एक दुसरं गाव अशी 2 नावं तिने एकत्र घेतल्यामुळे अबोली म्हणत असते की सर, या 2 ठिकाणांमध्ये आहे ना 15-20 मिनटाचं अंतर आहे आणि हे दोन्ही ठिकाणे एकत्र करून हिने हा ॲड्रेस दिला आहे. म्हणजे सर, ही कुठे राहते हे जर मुळात ती सांगत नाही आहे, तर मग पौर्णिमाच्या मुलीला नक्की हिने कुठे ठेवले हे कसं कळणार आहे सर. जेव्हा इथे आता सुप्रियाने तिला मारायची धमकी दिलेली असते, तेव्हा अबोली म्हणते अच्छा, माझा खून करणार आहेस तू, कसा, जसा पौर्णिमाचा केलास तसा खून करणार आहेस का माझा. तेव्हा इकडे सुप्रिया खूप अग्रेसिव्ह झालेली असते. आपण बघितलंच, ती जाऊन इथे अबोलीचा गळा वगैरे दाबते. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की जज साहेब, कशा पद्धतीने इथे सुप्रिया आता लोकांना त्रास देते ना, हे आता सांगण्यासाठी मी इथे आता हवालदार जाधव यांनासुद्धा विटनेस बॉक्समध्ये बोलावते. तेव्हा इथे आता हवालदार दादा येतात. तेव्हा अबोली म्हणत असते की हे बघा जाधव, त्यावेळेला नक्की काय काय घडलं होतं, कशा पद्धतीने इथे आता सुप्रियाच्या तुरुंगाचं कुलूप उघडलं होतं ना, हे तुम्ही खरं आता सगळ्यांना कोर्टामध्ये सांगा. तेव्हा इथे जाधव म्हणत असतात की ते ड्युटीसाठी तिथे बसलेले असतात. त्याच्यानंतरला सुप्रिया म्हणते अहो जाधव, हवालदार, पाणी प्यायला द्या ना, इथलं मडकं फुटलं आहे ना म्हणून म्हणते हो, पाणी द्या प्यायला. तेव्हा जाधव म्हणतात हे घ्या, पाणी घ्या प्यायला. तेव्हा सुप्रिया म्हणत असते अहो माझा पाय दुखतोय हो, मला उठता येत नाही आहे, जरा ते पाणी, अहो इथे धर्म करा हो पाण्याचा, पाणी इथपर्यंत आणून द्या ना जरा. तेव्हा इथे जाधव म्हणतो तू पण ना, तुझा पाय एवढा दुखतो, एवढा वात आला आहे ना, तर बाजूला काढून ठेव, म्हणजे निदान आमच्या डोक्याला ताप तरी देणार नाहीस. त्यानंतरला जाधव इथे आता टाळा उघडताना म्हणतात हे घे पाणी तुला. तेव्हा इथे सुप्रिया पाणी घेते आणि जाधव म्हणतात की पी, लवकर पी. तेव्हा सुप्रिया म्हणते अहो पाणी म्हणजे अमृत आहे ना ते, मग आता हळूहळूच पिणार मी. तेव्हा इथे ती पाणी आता पिते आणि म्हणते की हे घ्या पाणी, मी प्यायले, आता हे ग्लास घ्या बरं. तुम्हाला माहिती आहे का पाण्याचा धर्म किती मोठा असतो. अहो पुण्याचं काम आहे ते, पुण्याचं काम. आणि तुम्ही आता मला पाणी पाजलेत, या सुप्रियाला पाणी पाजलं तुम्ही, म्हणजे तुम्हाला किती पुण्य भेटलं असेल हे तुम्हाला माहिती पण नाही, कळलं का. काय मग जाधव, गंगाधर जाधव, बरोबर की नाही. अहो काय नाव आहे हो तुमचं, गंगाधर जाधव, खूपच छान. आणि काय या मिशा, एकदम राजबिंडाच, हो की नाही. तेव्हा इकडे आता सुप्रिया मुद्दामून त्यांच्याशी गोड बोलत असते आणि बरोबर त्यांच्या हातातून आता चाव्या काढून घेते. सुप्रिया म्हणत असते की चला झालं माझं काम. तेव्हा इकडे जाधव म्हणतात हो चावी कशाला घेतलीस तू, दे बरं इकडे चाव्या दे. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते चावी हवी आहे तुला, नाही मिळणार, जा, कशाला देऊ मी तुला चावी,
बाजूला हो, तिकडे चल. तेव्हा इकडे आता जाधव म्हणतात, असं करू नका हो, माझी लहान लहान मुलं आहेत, माझी नोकरी जाईल, असं करू नका, द्या इकडे चाव्या. तेव्हा सुप्रिया म्हणते, मी चावी देणार नाही आहे तुम्हाला, कळलं ना. तुम्ही म्हणताय की तुमची लहान लहान मुलं आहेत, पण जर मी इथे आता आरडाओरडा केला ना तर तुमची नोकरी राहील का जाईल ते तुम्हालासुद्धा चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळे आता जास्त बोलायचं काम नाही. चला चला, तुम्ही तुमची कामं करा चला, आणि मी माझं काम करणारच. तेव्हा इकडे आता आरडाओरडा केला तर जाधव पूर्णतः अडकून जातील हे आता त्याला माहिती असतं. आणि सुप्रिया ही किती डेंजरस मुलगी आहे आत्तापर्यंत सगळ्यांना कळलेलंच आहे. त्याच्यामुळे सुप्रियाबरोबर पंगा कोण घेणार. तेव्हा इथे आता हवालदारांना ती तुरुंगातून बाहेर काढते आणि स्वतःच आता बाहेर येते आणि इथे काकाकाकूंच्या तुरुंगाचा टाळा उघडते आणि त्यांना ती मारायला गेलेली असते. आणि त्याच वेळेला तिथे अंकुश येतो आणि सुप्रियाला थांबवतो. ही सगळी घटना घडलेली असते. पण इथे आता हवालदार जाधव यांची काही चूक नसते. तर हवालदार जाधव त्यांचं कर्तव्य पूर्ण करत असतात, त्याला पाणी बिणी प्यायला नेऊन देत असतात. पण इथे आता सुप्रिया धमकी देत असल्यामुळे ते घाबरून आता बाहेर येतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता काय खरं काय खोटं सगळं काही जाधव यांनी कोर्टाला सांगितलेलं असतं. त्याच्यामुळे एक गोष्ट क्लिअर झालेली असते की इथे तुरुंगाचा टाळा उघडला कसा आणि सुप्रिया बाहेर आली कशी, काकाकाकूंच्या कस्टडीमध्ये गेली कशी. तर इथे सुप्रियाने अशा पद्धतीने आता प्लॅन केला होता. त्याचबरोबर हवालदार जाधव यांनी सगळं सत्य सांगितल्यानंतर सगळ्या गोष्टी आता इथे कोर्टाला क्लिअर झालेल्या असतात. तेव्हा इकडे आता कोर्टाला क्लिअर झाल्यानंतर इथे अबोली म्हणत असते की सर, हे घे त्याचं CCTV फुटेज. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा काही असे कॅमेरे आहेत जे कुणाला दिसत नाही, पण ते हिडन कॅमेरे आहेत आणि त्याच्यातच हे सगळं काही रेकॉर्ड झालेलं आहे. तेव्हा इथे आता सुप्रियाला माहिती नव्हतं की ती जे काही वागते, जे काही बोलते ते सगळं रेकॉर्ड होतं आहे म्हणून. तिला काही तिथे वाटत नव्हतं बोलताना, पण हे सगळं रेकॉर्ड झालं आहे आणि ते तुम्ही बघू शकता सर, असं सुद्धा जज साहेबांना आता ती म्हणते आणि ते पेनड्राईव्ह ती जज साहेबांना देते. त्याचबरोबर इथे आता ते लेटर दिलेलं असतं. अबोली म्हणते की सर, हे तेच लेटर आहे जे इकडे आता सुप्रिया गेल्यानंतर, म्हणजे सुप्रिया जेव्हा पोलीस स्टेशनला गेली होती तेव्हा तिने हेच लेटर पुरावा म्हणून दिलं होतं. ती म्हणाली होती की हे लेटर पौर्णिमाने लिहिलं, बरोबर की नाही. पण सर, तुम्ही हे लेटर नीट बघाल ना तर त्याच्यामध्ये जे काही लिहिलं आहे ते सगळं खोटं आहे सर, ते पौर्णिमाने लिहिलेलंच नाही आहे, बरोबर ना. त्याच्यानंतरला इथे सुप्रिया म्हणते, खोटं बोलते ही अबोली, खोटं. अबोली म्हणते, मी कशाला खोटं बोलू, हे लेटर खोटं आहे हे कोणी सांगेल. कारण का सुप्रिया, अगं तुझा ॲड्रेसच कुठे आहे ना, तू राहतेस तरी कुठे. अगं तुझा पत्ता नाही, आता नाही, स्मशानामध्ये का जात असतेस. तुझा जर खराखुरा पत्ता नाही आहे तर तू राहतेस कुठे, कुठून येतेस कुठे तू. तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते, जो ॲड्रेस दिला तिथेच राहते. तेव्हा अबोलीने त्या गोष्टी आधीच क्लिअर केलेल्या असतात की तू जिथे राहतेस ना, जो पत्ता सांगितला आहेस तो खोटा आहे. तुझं घर कुठे आहे ना ते आत्तापर्यंत तू सांगितलेलं नाही आहेस आणि त्याच्यामुळेच तुझ्यावरती संशय घ्यायला काही हरकत नाही आहे. अगं मला तर वाटतंय तुझ्या बहिणीला तू मारून सगळं आळ ह्या बिचाऱ्या काकाकाकूंवरती टाकत नाही आहेस ना. त्यांना आपल्या नातीची काळजी वाटते. त्यांनी किती वेळा तुला रिक्वेस्ट केली की त्यांची नात कुठे आहे ते सांग, पण तू ऐकलंस का त्यांचं. अजिबात नाही ना. मग आता जर तुझं घरच नाही आहे, तू स्मशानामध्ये का जात असतेस हे सत्य जर तू सांगू शकत नाही आहेस, मग आता तुझ्यावरती विश्वास कोण ठेवणार. हे असे खोटे नाट्य पुरावे कोर्टामध्ये सादर केल्यानंतर माणसं निर्दोष सिद्ध होतात असं वाटते का तुला. खोटं पत्र तयार केलंस आणि ते इथे पोलिसांना दाखवलंस आणि म्हणालीस की हे पौर्णिमाने लिहिलं आहे म्हणून. दोघांची लिखावट सेम असल्यामुळे सगळ्यांना वाटलं की लेटर खरोखर पौर्णिमानेच लिहिले आणि कार्यवाहीसुद्धा सुरू झाली, बरोबर की नाही. काकाकाकू बिचारे जेलमध्ये सुद्धा आले. पण इथे तू काही साक्षीदार आणि पुरावे जे गोळा करायला बघतेस ते सगळे खोटेच आहेत ना. खरं अजून समोर येतच नाही आहे आणि खरं हेच आहे सुप्रिया की तूच कदाचित पौर्णिमाचा खून केला आहेस, तूच केला आहेस. आणि हे जे काही पुरावे तू खोटे नाटे घेऊन येतेस ना, हे असं काही करू नकोस, ते सगळं चुकीचं आहे, ही गोष्ट तू लक्षात ठेव. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. प्रेक्षकांना आपण बघितलं की इथे सुप्रियाची अबोलीने वाट लावलेली असते, अगदी इथे आता कंप्लेंट केल्यापासून. त्याचबरोबर इथे आता सगळ्या सकटच, म्हणजे कशा पद्धतीने ती स्मशानात जाते, आपल्या बहिणीचा खून हिनेच केला असेल, तिची भाची कुठे आहे पौर्णिमाची मुलगी हे ती सांगत नाही आहे. मग या सगळ्या गोष्टी लपवण्यात काय येत आहेत. अबोली आता हा प्रश्न
कोर्टाला सुद्धा विचारते, तेव्हा इथे सुप्रियाची आता कसून चौकशी करण्यात यावी असं तिचं म्हणणं असतं. त्यानंतर इथे सुप्रियाला नेहमीप्रमाणे अबोलीचा खूपच जास्त राग येत असतो आणि तिला खूप हरण्याचं टेन्शन आलेलं असतं.